ही संकष्ट चतुर्थी. मागी संकष्ट चतुर्थीनिमित्त थोडंसं माणसांच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात. पुढे जाणाऱ्यांचं कौतुक करावं, मागे पडणाऱ्यांना आधार द्यावा आणि थकलेल्यांना ऊर्जा द्यावी असा विचार सतत मनात ठेवला तर आयुष्यभर आपल्याला कमी पडत नाही. भरोसा आणि आशीर्वाद कधीच आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांच्यात इतकी जबरदस्त ताकद असते, ते होत्याचं नव्हतं करून दाखवतात. म्हणूनच नेहमी आपल्या मनात गोडवा आणि हे ठेवलं पाहिजे. आता आपण संकष्ट चतुर्थी मागी संकष्ट चतुर्थी, त्याची व्रतवैकल्य तर भरपूर असतात. व्रतांचं महत्त्व. या व्रतात भगवान गणेशाची पूजा केल्याने बुद्धी आणि समृद्धी आणि सुख प्राप्त होते. गणेशाची पूजा मोदक, तिळाचे लाडू, फळे, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. गणेशाची कथा वाचल्याने व्रताचे फळ मिळते. चंद्रोदय. रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन व्रताचं पारणं सोडावं, म्हणजे उपास सोडावा. व्रताच्या दिवशी फलाहार करावा, अन्न ग्रहण करूच नाही. तर बघा, एकदा काय झालं, एकदा भगवान गणेश आणि चंद्र यांच्यात विवाद झाला. का झाला तर गणेश आपले उंदरावर बसून निघाले तर उंदराला मध्येच काहीतरी दिसलं आणि त्याने टुनकन उडी मारली आणि गणेशाच्या हातातले मोदक सगळे खाली पडले. मग त्या मोदक खाली पडल्याने चंद्राला थोडंसं हसू आलं. चंद्राने गणेशाची खिल्ली उडवली. त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला की तुझे तेज कमी होईल. चंद्राने शापातून मुक्ती मिळवण्यासाठी गणेशाची पूजा केली आणि क्षमा मागितली. गणेशाने प्रसन्न होऊन शापाचा एक भाग कमी केला आणि म्हणाले की चतुर्थीच्या दिवशी माझी पूजा केल्याने तुझे तेज पुन्हा प्राप्त होईल. त्यामुळे द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी व्रतात गणेशाची पूजा केल्याने चंद्राच्या शापातून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तर चंद्रावर चोरीचा आळही आलेला होता ना, मग म्हणत होते की त्या दिवशी चंद्र बघू नये असं. थोडक्यात आपण जरी आपल्या लोकांसाठी संपूर्ण जगाशी लढावे लागले तरी चालेल, पण कधीही जगाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या लोकांशी भांडू नका, कारण जग कधीच साथ देत नाही. साथ नेहमी आपली माणसंच देतात, घरातलीच देतात, दुसरे नाही देत. बाहेरच्यांचं कधी ऐकून घेऊच नाही आणि कानावर विश्वास ठेवूच नाही. कोणाच्या बोलण्यावर तर अजिबातच नाही. नेहमी माणसं जपायची असतात, वापरायची नसतात. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझं चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.